यामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी मी लग्न करून फसलोय. अरे लग्नानंतर प्रत्येक पुरुषाला असंच वाटतं. तू सरळ बायकोलाच गाठ आणि एकदाच सोक्ष मोक्ष लावून टाक. सायली ना अगदी मला हवी तशी मुलगी आहे म्हणून मी काही चौकशी केली नाही. आता तू जर म्हणत असशील ना तर आपण करूया तिच्या कुटुंबियांची चौकशी. त्या आपल्या अर्धवट कार्ट्याच्या नादाला लागून आपल्या सुनेला वाटेल तसं छळू नका. ओ तिला जर तिच्या माहेराशी संबंध ठेवायचे नसतील ना तर मग या विषयाला कलाटणी द्या. मी बोलू का तू बोलतेस? सांगा ना. त्याचं काय सायली या महिन्यापासून की नाही मी 16 सोमवारचं व्रत करीन म्हणते. मी एक काम करतो सायलीलाच पटतो की हे व्रत भी सब झूठ आहे. कोण? तुझा बाप. मी आज लवकरच निघतो. आणि सायलीला ऑफिसातच गाठ. व्हेरी गुड. कारभारी ह्याला इतकं काम द्या ह्याला घरी पोचायला उशीर व्हायला पाहिजे. हलक्या कानाची सजाच ही. हा हॅलो सायली शिंदे आहेत का? काय आताच निघाले? फोन पण बंद आहे हिचा. आज सोक्ष मोक्ष लावतोच. काय रे काय झालं? अरे नाही रे सायलीशी बोलत होतो पण काय फोन लागतच नाहीये. तू वेळ आहेस का? तू फोनवरून तिच्याशी बोलणार? अरे ह्या गोष्टी अशा प्रत्यक्षात बोललेल्याच उत्तम. ठीक आहे तसंच करतो. आता तू आलायस ना आता मी निघतो. कुठे? घरी. अरे बाबा मला वेळ नाहीये. तो डिस्पॅचवाला आला नाहीये. आज मला जावं लागेल डिस्पॅचला. अरे मी नेतो ना. बघा चांगले 3-4 तास लागतील. चालेल पण हे वाट बघणं नको. निघ. चाललास? हो कुठे? घरी. घरी. एक काम करून जायचंय. हा? हो आणि मगाशी सांगितलं लक्षात आहे ना? हो 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 हा? कुठच्याही परिस्थितीत बायकोची हिस्ट्री काढ. ओके? हो. डिपार्टमेंटच्या ट्रेनिंगचा उपयोग कर. आम्हाला तुझा अभिमान आहे. विजय भावा. शेंडी तुटोवा पारंबी. मी कामगिरी बजावणारच. गो अहेड. येतो मी. ऑल द बेस्ट. यस. शारदा ब्रह्मकन्यका ठेवून येईल रुद्रवीणा ठेवून येईल रुद्रवीणा साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा दाविल यंत्र कुणा कुणा दाविल यंत्र कुणा कुणा नाही तर रंग पुन्हा पुन्हा सुना हो नाही तर रंग पुन्हा पुन्हा सुना हो नाही तर रंग सर्प बुलोनी गुगला नादा गारुडिये घालित से पांदा इंडोनिया दारोदारी पोट भरी कोंडुनिया पेटारी असेर था पांडुरंग 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 पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग सायली सायली कुठे गेली? सायली, तुला काहीतरी विचारायचं आहे मला. कळलं का सायली? अगं मी तुझ्याशी. आई तू? अगं सायली कुठे गेली? अरे ती भजनात गुंतलीये. तू मला सांग ना तुझं काय काम आहे? अगं आई, मला सायलीच्या कुटुंबाला भेटायचंय. तू चौकशी करतेस म्हणून सांगितलंस आणि तिलाच व्रतात अडकवलंस तू. हे बघ, मी तिला वचन दिलंय, तिच्या कुटुंबाविषयी मी तिला काहीच विचारणार नाहीये. अगं पण मी लोकांना काय सांगू? काही सांगू नकोस. असली जळकी माणसं सगळीकडे आग लावत फिरतात. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. अरे प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. सायलीलाही तिच्या कुटुंबाचं महत्व कळेल. आज ती घरच्यांवर रागवलीये, पण उद्या तिचा राग निवळेल आणि मग तिला माहेरची ओढ वाटेल. तेव्हा ती स्वतःहून तुला सगळं काही सांगेल. पण तोपर्यंत तू तिला काहीही विचारायचा आग्रह करू नकोस. अरे बाबा, संसारात संयम अतिशय महत्वाचा असतो. असाध्वरी छंद जाय तुटोनिया, असाध्वरी छंद जाय तुटोनिया. भवबंद चंद लागला टिटविला, चंद लागला टिटविला. तीन समुद्र आटविला. याला काय कळलंय काय माहिती. गेलाय खरा शांत होऊन, पण मला याचा भरोसा वाटत नाही. एकदम नादिष्ट आहे. एखाद्या गोष्टीची पाठ धरली ना तर असा सहजासहजी सोडणारा नाहीये. असाध्वरी छंद जाय तुटोनिया, असाध्वरी छंद जाय तुटोनिया. भवबंद चंद लागला टिटविला, चंद लागला टिटविला. तीन समुद्र आटविला, चंद लागला टिटविला. तीन समुद्र आटविला. मैनावतीने कृतार्थ केला, मैनावतीने कृतार्थ केला. गोपीचंद पांडुरंग 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 पांडुरंग. ऐकलं का? काय? अहो, बडीशोप घ्या. अरे हो, विसरलोच. ऐक, सायली कुठे आहे? अहो ती मागच्या आवरती. सॉरी काय म्हणते? अजूनही गुस्सात आहे. त्याच्यावर थोडी नजर ठेवायला लागेल. म्हणजे त्याने सायलीला एकांतात गाठता कामा नये. काय आई? अगं कोण गाठणार आहे का सायलीला? बाबा कोणी नाही का बाई? तुला काय करायचे नसते उठा ठेवी? हो, असं करू नका. तिलाही आपल्या कटात सामील करून घ्या, नाहीतरी कुठेतरी जाऊन बडबडायची आणि सगळ्या बट्ट्या बोळ व्हायचा. तिची कुवत माहिती आहे ना तुम्हाला? हो. हे बघ, अय्या, आलं लक्षात? म्हणजे आतापासून आपण हेरगिरी करायची. किती मजा येईल ना. बाई हेरगिरी नाही ग, नुसती नजर ठेवायची. म्हणजे थोडक्यात तुझ्या दादाला सायलीच्या घरच्यांविषयी काहीही विचारू देता कामा नये. कळलं का तुला? अगं आई, पण घरातले ठीक आहे ग, पण बाहेरचं काय?
त्यांनी वहिनीच्या सेलवर फोन केला तर अहो हा मुद्दा आपल्या लक्षातच आला ना. हुशार आहे माझी पोरगी. ते ठीक आहे हो, पण आता काय करायचं? काही नाही, हा जे जे होईल ते पाहावे. बाकी सगळं पांडुरंगाच्या हाती. पांडुरंगा. अय्ये दादा, अय्ये दादा आला, लवकर ये बाहेर. आई ये लवकर बाहेर. आई थांब, अख्खं गाव जमा कर. हो हो. याला काय झालं? अहो चहा. अगं चहा राहू दे बाजूला, तू बस. व्रताचं काय? अगं व्रत काय करते तू? पांडुरंग 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 पांडुरंगा देवा परमेश्वरा. गाडीला उशीर कोणाच्या? घ्या. बघू बघू. हे ठरवून वेळेत आलेलं दिसत आहेत. अरे माझा चष्मा कुठे आहे रे? जरा बघतोस का रे? शोधतो. चिडतो कशाला? सापडला. अरे हो, गाडीला उशीर. काय भाई, मी सांगितलं नाही येतो म्हणून. सारखा सारखा फोन नको करू. अरे फोन ठेव आता. काय हो, काय चाललंय? तुम्ही रागावलात माझ्यावर? मी कशाला रागवे? नाही, माझं व्रत चाललंय म्हणून. नाही, मी खरंच रागवलो नाहीये तुझ्यावर. तुम्ही एक बोलताय आणि तुमचा चेहरा काहीतरी दुसरंच सांगतो. खरं सांगा ना, माझी शपथ आहे तुम्हाला. नक्की काय चाललंय? गेले 4 दिवस पाहते मी. तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. तुम्ही बोलायला येता ना अचानक कोणीतरी येतं. वहिनी मिळाले. रश्मी, मला ना यांच्याशी काहीतरी बोलायचंय. तू जरा नंतर ये पाहू. बोल ना, मी थांबते. रश्मी, नंतर ये. जा. बरं बरं, मला सांगा, काही सिरियस आहे? हा सायली, अगं झालं तरी काय? कुठे काय? नाही, ही रश्मी म्हणत होती काहीतरी गडबड आहे म्हणून. काय ग करडे? अगं आई, वहिनीने मला पळवून लावलं. हा, आता त्यांच्यात काही गडबड नको व्हायला ना म्हणून. गडबड? कसली गडबड? अगं तूच तर म्हणाले होतीस ना की त्यांना एकत्र सोडू नकोस म्हणून. आई, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये? तसं नाही ग सायली, पण तुमचं नुकतंच लग्न झालंय आणि त्याच्यात तू हे व्रत करते. आई, कशाला खोटं बोलतेस? अरे काय चाललंय हे सगळं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? हे बघ सायली, आई मी थांब, मला बोलू दे. सायली, माझे सहकारी तुझ्याबद्दल विचारत असतात. काय विचारतात? पण जाधव मी एक पाहिलंय,
काय माहिती आहे, कर्तबगार कणखर पुरुषाला कधीही सुंदर आणि हुशार बायको मिळत नाही. का हो सर का? अरे का म्हणजे काय, कारण असा मनुष्य कधी बायकोसमोर वागत नाही. म्हणून पदरी पडले पवित्र झाले. कसं काय? कसं काय? जाधव मला सांग, तू सिंह आहेस की माकड? सिंह. नक्की तेच, कारण माकडच झाडावर चढून फळे खातो, सिंह नाही. बस म्हणून सांगतो, कावळ्याच्या तोंडात पुरी. चेष्टा किती वेळ आहे काय, तो काय बोलत नाही म्हणून काय असं नाही करायचं. जा. अरे सीताराम, त्या दिवशी बोलणार होतो जाधव, मी तुम्हाला पण विसरलो सांगायला. काय माहिती आहे, आपण लग्नाला गेलो बघायच्या, तिचे बायकोचे नातेवाईक नाही, तिचे आई बाबा पण नाही, फक्त ती एक मैत्रीण होती माहिती आहे. हो बरोबर. हा, काय प्रॉब्लेम काय सीताराम? नाही मला काय माहिती नाही, पण तिने अगोदरच सांगितलं होतं की तिचे कोणी नातेवाईक येणार नाहीत म्हणून. बघा बाबा, असं आहे तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. पुढे गडबड नको. मला वाटतं दाल में कुछ काला है. दाल में काला? पूरी दाल है काली जाधव. काली काली फिर सांभाळून रे बाबा. अरे भविष्याचा प्रश्न आहे यार. हो, असं झालं तर कसं चालेल? अरे आई बाबा ठीक आहे आले नाही, पण नातेवाईक पण नको कोणी. कोण तरी पाहिजे. अरे एक मैत्रीण. फक्त एक मैत्रीण. तुझे आई वडील काय करतात, ते लग्नाला का नाही आले? तुम्हाला संशय आहे माझ्यावर? अगं हो, दादालाच आहे. अगं तर सगळ्यांवर विश्वास असतो ना म्हणून. रश्मी, नवरा बायकोच्या मध्ये तू नको नाक खूपसूच. गप्प बैस. नाही नाही, मला फक्त तुझ्या आई वडिलांना भेटायचंय बस. बस एवढंच? हो. रश्मी, तसं नाही सायली, पण अगं कितीही केलं तरी ते तुझे जन्मदाते आहेत. पण मग मला सांगा, हे असं वागण्याचं कारण? अगं हा थोडा उतावळा आहे, त्याने तुला दुखावू नये म्हणून. तुम्हाला खरं सांग, मी माझ्या फॅमिलीला खूप चांगली ओळखते. त्यांना माणसांपेक्षा पैसा, स्टेटस हे जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यांच्याशी संबंध ठेवायचे म्हणजे आपला अपमान करून घ्यायचा. लहानपणापासून या सगळ्या गोष्टीचा मला खूप त्रास झाला आहे. सायली, जाऊन दे. अगं या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. आई, तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं ना, माझ्या लहानपणीच आई वडिलांचा डिवोर्स झाला. आई कामानिमित्त युकेला गेली, तिथेच लग्न केलं तिने आणि स्थायिक झाली. मागे मी तिला एकदा फोन केला होता, मला तिने ओळख सुद्धा दाखवली नाही. पप्पांचं पण असंच. पप्पांनी दुसरं लग्न केलं, माझा सगळा खर्च केला, पण सावत्र आईमुळे त्यांनी मला त्यांच्या संसारात जागा दिली नाही. मग मी माझ्या संसारात त्यांना का जागा देऊ? दादा, झालं तुझं समाधान? अगो वहिनी, हा असंच आहे ग. तो मलाही कधी कधी असं चढवतो. तू सोड. हे बघ पुरी, झालं गेलं विसरून जा आता. हा, सॉरी सायली, लोकांच्या बोलण्यात वाहून गेलो. नाही, मी तुम्हाला अशी मान खाली घालू देणार नाही. म्हणजे मला नाही कळलं. मी माझ्या पप्पांना इथे बोलवणार आहे. त्यांना कळू देत ना संसार कसा असतो ते. संसार दुःखमुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ
शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ पांडुरंग 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 का ग, काय झालं? पप्पा म्हणाले हां ते म्हणाले की ते इथे येऊ शकत नाहीत, हां पण त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं. हो का? चल बरं झालं बाई. जाऊ नाही. अगं काय विचारणं हे, जा हो तुम्ही दोघं जाऊन या. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट.